जय महाराष्ट्र. आत्ता सध्या मी वेलिकी नोगड या सिटीमध्ये, आणि ही सिटी सेंट पीटर्सबर्गपासनं जवळपास 175 किलोमीटर्स आहे, म्हणजे 175 किलोमीटर्स. आणि मॉस्कोपासनं जवळपास 500+ किलोमीटर्स आहे, म्हणजे 550 किलोमीटर्स वगैरे असेल. आणि या सिटीमध्ये आता 2 आठवडे होऊन जात आहेत मला, कारण मी ते 16 तारखेला वगैरे आलतो, 16-17 जानेवारीला, आणि आज 29 जानेवारी. तर मी आल्यापासनं याच अपार्टमेंटमध्ये राहतो आहे. इथे ही जी रूम आहे ह्यामध्ये रशियाचं राहणीमान आणि आपलं राहणीमान ह्यामध्ये खूप जास्त फरक आहे. किंवा मी ह्याच्या आधी फिलिपिन्समध्ये पण होतो, तर फिलिपिन्सचं राहणीमान आणि रशियाचं राहणीमान ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. सगळ्यात मोठी गोष्ट मला इथं जाणवली की या लोकांना इंग्लिशचं काय पडलेलं नाही, यांना फक्त आपल्या लँग्वेजचं, रशियन लँग्वेजचं पडलेलं आहे. म्हणजे इथले गार्ड वगैरे पण इंग्लिश थोडं पण बोलत नाही, त्यांना पूर्ण रशियामधनंच ट्रान्सलेट करून द्यायला लागतं. तर कम्युनिकेशनचा सगळ्यात मोठा इश्यू रशियामध्ये मला जाणवला, की जो फिलिपिन्समध्ये नव्हता. फिलिपिन्समध्ये एकदम तुम्ही सिक्युरिटी गार्डसोबत वगैरे जरी बोलला तरी पण तो एकदम मस्त इंग्लिश बोलायचा. आपल्या ज्या काही इमोशन्स होत्या त्या आपण इझिली त्याला समजून सांगत होतो. तसं रशियामध्ये नाही. रशियामध्ये कंटिन्युअसली ट्रान्सलेटरचा यूज करायला लागतो, कारण आपल्याला तर काही जेवण रशियन कळत नाही अजूनपर्यंत. नेक्स्ट काही मंथ्समध्ये हळूहळू त्या गोष्टींना पारंगत होऊन जाईल, त्यानंतर काही इश्यू नाही यायचा. पण नवीन रशियामध्ये आल्यावर हा इश्यू प्रकर्षाने मला जाणवला. लँग्वेज बॅरियर रशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही रूम एकदम मस्त आहे, ह्याच्यामध्ये इथं स्मोक डिटेक्टर आहे. रशियामध्ये ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे की इथं छोट्या अपार्टमेंटमध्ये पण ही स्मोक डिटेक्टर्स असतात, आणि थोडं काय जरी झालं ना की ही लगेच आवाज करतात. रोज 2 किंवा 3 वेळा तरी ह्याचा अलर्ट चालूच असतंय, कारण कोणी पण रूममध्ये स्मोकिंग वगैरे केलं ना, किंवा कॉमन रूम आहेत वर, तिथं कोण जेवण वगैरे बनवत असलं त्याचा धूर झाला की लगेच वाजायला चालू होतं. आणि एकदा वाजायला लागलं ना 10 मिनिट ते वाजतच राहतं. एकदम मोठं स्पीकर आहे माझ्या रूमच्या बाहेर इथं. त्यातनं ते कंटिन्युअसली अलर्ट करत असतं आपल्याला की आपली जी बिल्डिंग आहे ना ती इव्हॅक्युएट करा, कारण काहीतरी फायर सेफ्टीसाठी. तर असा इथला सीन आहे एकंदरीत फायरबद्दलचा. ही रूम एकदम जे एका व्यक्तीला राहण्यासाठी, एक नाही तर 2 जण राहू शकतात, पण सध्या मीच राहतोय. ही बेड आहे ना, हा जो काय हा एंट्रन्स आहे. ह्याच्या बाहेर एम्प्टी प्रिमाइसेस आणि असला एंट्रन्स आहे. इकडे स्टोअर रूम आहे, आणि इकडं इमर्जन्सी एक्झिट वगैरे त्या साईडला. हा जो साऊंड आहे ना, ह्यातनं खूप मोठ्या ह्याच्यामध्ये अलर्ट येत असतो की बिल्डिंग इव्हॅक्युएट करा. एकदा इंग्लिशमध्ये बोलतात आणि एकदा रशियनमध्ये. Attention please, this is a fire emergency. Please keep calm and leave the building. Attention, alerte incendie. Nous vous demandons de rester calme et de quitter. ते तरी चांगलं इंग्लिशमध्ये बोलतात जेणेकरून समजून येतं. तर एकंदरीत अशी रूम आहे. एका व्यक्तीसाठी पाहिलं तरी स्पेशियस रूम आहे एकदम. ह्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी प्लग्स दिलेले आहेत आपल्याला यूज करण्यासाठी. इथे एक आहे, इथे एक आहे, आणि इथे एक आहे. इथे वर लॅम्प एक आहे, स्मोक डिटेक्टर. रशियामध्ये फॅनची काही गरज पडत नाही, त्यामुळे या घरांमध्ये फॅन नाही. तर जर तुम्ही रशियाला ट्रॅव्हल करणार असाल तर सगळ्यात महत्त्वाचं इंडियामधनं येताना युनिव्हर्सल ॲडॅप्टर घेऊन या आपला, कारण रशियामधले बोर्ड्स वेगळे आहेत. म्हणजे फिलिपिन्समध्ये तरी एक वेळ चालून जातात त्या गोष्टी, कारण फिलिपिन्समध्ये आपले इंडियन चार्जर्स वगैरे प्लग इन करण्यासाठी आपल्याला तिथे प्लग्स मिळतात.
आपल्याला तिथं एक्सटेन्शन बोर्ड्स वगैरे मिळतात, पण रशियामध्ये या गोष्टी नाहीत. तर मग जे काय आहे आपले जे प्लग इन करण्यासाठी आपल्याला ज्या टाईपचे ॲडॅप्टर्स लागतात ते इंडियामधनं आणणं गरजेचं आहे. कारण इंडियामध्ये 150 रुपयाला ते ॲडॅप्टर मिळतं आणि इथं रशियामध्ये त्याची कॉस्ट आहे 900 रुपये, 900 रुबेल्स. त्यामुळं या गोष्टींपासून थोडं सावध राहायचं येताना. हा जो आणला आहे ना, हा टेम्पररी आणलेला आहे हा ॲडॅप्टर. याला खालून आयपॅडचा चार्जर लावलेला आहे आणि वरनं मोबाईलचा, आणि ते स्टिक करून ठेवलं आहे. कारण जर ते ही सेलोटेप जर काढली ना तर ते ओपन होऊन जातं. आणि नॉर्मली ह्यांचे बोर्ड्स असले तिथं आपला जो चार्जर आहे ना तो याला आणि ह्याला अडकून राहतो, हात जात नाही आणि लूज कनेक्शन होतं आणि मोबाईल चार्ज होत नाही. त्याच्यानंतर रशियामध्ये फिल्टर वॉटर ही जी बॉटल आहे ना ह्याची कॉस्ट 40 रुबेल्स पडते. ही 1 लिटर बॉटल आहे, हिची कॉस्ट 40 रुबेल्स पडते. आणि इथले फ्रूट ज्यूस वगैरे आपल्याला 30-35 रुबेल्समध्ये मिळतात. म्हणजे पाण्याची कॉस्ट इथं जास्त आहे. त्यामुळं हा जो इथे जगमध्येच वॉटर फिल्टर असतो, वरनं आपलं नॉर्मल पाणी टाकायचं, ते खाली फिल्टर आउट होऊन येतं. हा जो आहे ना व्हाईटवाला तो फिल्टर आहे. आपल्या कॅपॅसिटीनुसार इथं असले फिल्टर्स मिळतात. हा एका व्यक्तीच्या यूजचा फिल्टर आहे. इथे 3-4 जणांसाठी कंबाईन असले फिल्टर्स पण मिळतात की ज्याच्यामध्ये फिल्टर होण्याचं स्पीड जास्त असतं. जसं आपल्या इंडियामध्ये पण 10 लिटरचे वगैरे फिल्टर्स असतात, ज्याच्यामध्ये फॅमिली मोठी असेल तर आपण ते यूज करतो, जेणेकरून जास्त लोकांना पटापट पाणी मिळेल. हे जे कर्टन्स आहे ह्याच्या त्या साईडला गॅलरी नाही, खिडक्या आहेत. मी सध्या ग्राउंड, त्यामुळं कर्टन्सच्या त्या साईडला एकदम पूर्ण बर्फाचा एरिया दिसतो. सध्या तरी ते बर्फ वितळायला सुरुवात झालेली आहे, पण मी ज्यावेळेस आलतो त्यावेळेस स्नोफॉल होत होता आणि आता बर्फ वितळतोय. त्यामुळं रस्त्यांवर पूर्ण ओलं झालेलं असते, ज्याच्यामुळे ना बर्फावर पाय दिला तर पाय एकदम घसरून जातो. त्यामुळे इथं स्नो बूट्स असणं पण गरजेचं आहे. आहे बाल्कनी. असला बाहेर पूर्ण बर्फ साठलेला असतो. ती गाडी थांबली त्यामुळे बाहेर बर्फ दिसतंय. इकडं या साईडला पण सगळे अपार्टमेंट्स आहेत या साईडला, आणि इकडे पण सोसायटीज आहेत. एकदम मस्त व्ह्यू इथनं बाहेर दिसत असतोय. पण या फ्लोअरला सिक्युरिटीचा थोडा इश्यू वाटतोय, कारण जर ही खिडकी जरी कोणी तोडली वगैरे ना तर आत एंटर करणं एकदम इझी आहे. कारण ग्राउंड फ्लोअरला इथं काहीच नाही, त्या साईडला CCTV कॅमेरे वगैरे नाही. पण लकीली आत्तापर्यंत काही इश्यू नाही जाणवला. जितक्या लांब नजर जाईल ना आपली तितक्या लांब इथं पूर्ण बर्फच असतोय. आता झाडांची वगैरे पानगळती झालेली आहे. जवळपास 2 महिने अजून जाईल की हा बर्फ पूर्ण वितळून जायला. त्यानंतर इथे परत झाडांना नवीन पालवी फुटेल आणि सगळी ग्रीनरी दिसेल. रशियामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठे पण गेलात ना तर वॉटर हीटर्स असतात या प्रकारे. ही हीटर्स रूमला गरम ठेवण्याचं काम करतात. ही हीटर पूर्ण इथनं चालू होतं, इथपर्यंत पूर्ण हा हीटर आहे. आपण इलेक्ट्रॉनिक हीटर्स पाहिले असतील इंडियामध्ये, पण हा थोडा वेगळा आहे त्याच्यापेक्षा. हा वॉटर हीटर आहे, म्हणजे ह्याच्यामधनं पाणी पास होत असतं, कंटिन्यू गरम पाणी पास होतं, जेणेकरून पूर्ण रूम ह्याच्यामुळं गरम राहते. आणि हा कमी धोकादायक असतो हीटरपेक्षा, कारण इलेक्ट्रिक हीटरमध्ये ना पॉयझनस गॅस तयार होतात आणि त्याच्यामुळं रूममधल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन जातं. तसं ह्याचं नाही. आणि ह्याला आपण हात पण लावू शकतो, इतका पण काही गरम नसतो हा. याला असा हात लावला तरी पण चटका बसेल इतकं तर नसते. पण ह्याची प्रेक्षणीय बाब अशी आहे की बाहेर भले -10 टेम्परेचर जरी असलं ना तर रूममध्ये
+20च्या दरम्यान टेम्परेचर राहतं. ह्याच्यामुळे बाहेर खूप कडाक्याची थंडी असते, पण रूममध्ये ते कधीच जाणवत नाही. आपण एकदम टी शर्टवर वगैरे राहू शकतो, इतकं टेम्परेचर रूममध्ये ह्याच्यामुळं मेंटेन होतं. हा टेबल आहे, चेअर. माझे 2 फ्रेंड्स समोरच्या रूममध्ये राहतात. हा मधला हा एंट्रन्स, नंतर इकडे मी आणि इकडे ते दोघं. इथे वॉशरूम वगैरे. रशियामध्ये आपल्याकडे कसं कचरा वगैरे न्यायला येत असतात सफाई कामगार, तसं रशियामध्ये नसतं. आपला कचरा आपल्यालाच गोळा करून टाकायला लागतो डस्टबिनमध्ये वगैरे बाहेर. त्यामुळं कचरा थोडं साठलेला आहे आणि तो आपल्यालाच टाकायला लागतो. त्यामुळं ते थोडं जीवावर येतं, बाकी काय नाही. इथे या रूममध्ये तरी किचन नाही, या रूममध्ये किचन नाही. वरच्या फ्लोअरला कॉमन रूम आहे, 2nd फ्लोअरला तिथं किचन आहे. रशियामध्ये ग्राउंड फ्लोअरला 1st फ्लोअर बोलतात, जसं की फिलिपिन्समध्ये पण बोलायचे ग्राउंड फ्लोअरला 1st फ्लोअर. त्यामुळं काय खायला वगैरे बनवायचं असेल तर 2nd फ्लोअरला जायला लागतं. नाहीतर मग आमच्याकडे ही केटल आहे, ह्याच्यामध्ये दूध वगैरे गरम करता येतं किंवा मॅगी वगैरे बनवता येते. अजून एक गोष्ट की इथे दुधाचे जे दर आहेत ना, ते सेम इंडियासारखेच आहे, इतके काय त्यात फरक नाही. की 1 लिटरला जवळपास 60-70 रुपयाला मिळतं. पण इथले दुधाचे दर ह्याच्यावर डिपेंड असतात की त्या दुधामध्ये फॅट किती. म्हणजे जर आपण 1% फॅटवालं दूध घेतलं तर 50 रुपये लिटरने इथं दूध मिळतं. 25 ते 50 रुपयात 1 लिटर दूध मिळून जातं 1% फॅटवालं. पण जर आपल्याला 2.5% फॅटवालं दूध लागत असेल तर त्याची कॉस्ट इथे जवळपास 70 रुपयापर्यंत जाते. जर टेट्रा पॅकमध्ये घेतलं तर ते 55 रुपयात वगैरे मिळून जातं, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण टेट्रा पॅकमध्ये घेतल्यानंतर साठवायचा थोडा प्रॉब्लेम होतो, बाकी काय नाही. आणि या साईडला ही माझ्या एक्झॅक्ट समोर माझ्यासोबत आलेले 2 फ्रेंड्स राहतात. सेम रूम आहे, 3 बेड्स आहेत, लॅम्प्स वगैरे. आणि इथे पण स्मोक डिटेक्टर आहे. आणि या साईडला हीटर, हे रूम हीटर या साईडला आहे. आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने ह्यांच्या रूमला इथे नेट आहे, जी माझ्या रूमला नाही. त्यामुळे ते थोडंसं रिस्की. या रूममधनं आणि त्या रूममधनं सेमच व्ह्यू दिसतो. मी कधी हा जो बेड आहे एम्प्टीज आहे. मी मोस्टली इकडे पण झोपायला येत असतो, कारण हे दोघं पण आपल्या इंडियाचेच आहेत. यातला एक मध्य प्रदेशचा आहे आणि एक दिल्लीचा आहे. इथं आम्ही तिघं पण सोबत आलतो, त्यामुळं थोडी चांगली बॉन्डिंग आहे. आणि आमच्या तिघांसाठी पण इथं वॉशरूम वगैरे कॉमन या साईडला. या देशामध्ये ना कुठं पण गेलात तरी पण आपल्याला 2 प्रकारचे टॅप्स मिळतात, एक गरम पाण्याचा आणि एक थंड पाण्याचा. जसं की ही वॉश बेसिन आहे, ह्याच्यात पण थंड पाण्याचा एक ऑप्शन आहे आणि गरम पाण्याचा एक आहे. कारण का तर थंड पाणी एकदम हाडगोट होणारं असते, खूप जास्त थंड पाणी येतं या नळांमधनं. त्यामुळं आपल्याला मेंटेन करायला लागतं, थोडंसं गरम ह्यात ॲड करायचं आणि थोडंसं थंड, म्हणजे आपल्या दृष्टीने जसं आपल्याला. आणि इथनं या साईडला आंघोळ करण्यासाठी बाथरूम आहे, ह्याच्यात पण सेम प्रोसेस आहे. या साईडला गरम पाण्याचा टॅप आहे, इकडे थंड पाण्याचा. ते मिक्स करून शॉवरमधनं घ्यायचं. इथं बादलीची वगैरे इतकी काही हे नसते, बादली नसतेच, त्यामुळं जे काय ते शॉवरनेच. आणि या कॉईल आहेत गरम पाण्याच्या, ह्यांच्यामुळे हा प्रिमायसेस पण एकदम गरम राहतो. आणि हे थोडं असं ऑकवर्ड वाटेल की इथं मागं कर्टन वगैरे. 1 मिनटं. आणि वॉशरूम इथं सगळे वेस्टर्न टॉयलेट्स असतात, प्लस इथे जेट स्प्रे असतो.
त्यामुळे फक्त टॉयलेट पेपरचा ऑप्शन असतो. आणि टॉयलेट पेपर पण इतका कॉस्टली नसतो. आहे जवळपास 15 रुबेल्सपर्यंत टॉयलेट पेपरचा एक राऊंड मिळून जातो. आणि जर तुम्हाला पोर्टेबल जेट स्प्रे लागत असेल तर इंडियामधनं येताना तो कॅरी करायचा, त्याच्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही. पण तो इथे लावण्यासाठी पण तुम्हाला मग सेपरेटली अपार्टमेंट घ्यायला लागेल, त्याच्यामध्ये रिनोव्हेशन करू शकता. कारण हॉस्टेलमध्ये वगैरे असं अलाउड नसतं ॲड करणं काय. त्यामुळं ही गोष्ट पण थोडीशी इम्पॉर्टंट आहे. कारण फॉरेन कंट्रीजमध्ये या गोष्टी आपल्याला ॲडॉप्ट करायलाच लागतात. मग ते इंडिया असो किंवा फिलिपिन्स असो, इंडिया नाही, फिलिपिन्स असो किंवा रशिया असो, हळूहळू आपण त्या गोष्टींना यूज टू होऊन जातो. स्टार्टिंगला थोडं आपल्याला या गोष्टींची सवय नसते, पण थोडा टाईम दिल्यानंतर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात. कारण अल्टिमेटली आपलं एम या सगळ्या लक्झरियस राहणं आपलं नसतंच. आपलं एम जे काय असतो ज्यासाठी आपण इथं आलेलो आहे ते पूर्ण करणं आपला एम असतो. त्यामुळे या गोष्टींकडं थोड्याशा या गोष्टी ॲडजस्ट करायच्या, पटापट दिवस निघून जातात. आणि मी शुअरली सांगू शकत नाही किंवा प्रेडिक्ट करू शकत नाही मी किती दिवस इथं असेल, कारण पास्ट एक्सपिरियन्सेस. त्यामुळं जो काही एक दिवस असेल तो आपला आनंदात घालवायचा, लास्टला जे काय असेल ते पाहता भेटूया परत एकदम नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. रशियाबद्दलची माहिती मराठीमध्ये ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.